चला सामन्याला सुरुवात होताना बालाजी विरुद्ध स्टेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडलाय. आणि काय घडलं, चेंडू जाईल का सीमारेषा बाहेर? गेलाय चौकाराला. एक चांगला लक्की चौकार येतोय बालाजी 11 या संघासाठी. कमॉन डीजे. पुन्हा एकदा चौकार. कमॉन डीजे. थँक्यू. त्याला 3 चेंडू 8 धावा. जय श्रेयसच्या बॅट मधून लगातार 2 चौकार बघायला मिळाले आपल्याला. चला रोहन यांना विनंती असेल त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचंय. रोहन, न्यायनेश आणि सिद्धेश दोघांना विनंती असेल. स्वीपचा फटका फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू जातो सीमारेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 4 चेंडू 12 धावा. चला रोहन यांना विनंती असेल त्यांनी समालोचन कक्षाकडे. न्यायनेश द्या तुला सुद्धा विनंती असेल. आणि सिद्धेश पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मधून श्रेयसच्या बॅट मधून लगातार 4 चौकार. कमॉन डीजे. थँक्यू. चला सनी यांचं सुद्धा गावकप मध्ये हार्दिक स्वागत आहे. यांचं सुद्धा आगमन झाले. स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि इनिंगची पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 17 आणि खतरा आता कुठेतरी अर्ना 11 या संघासाठी बनताना दिसतोय. श्रेयस, रोहन, ज्ञानेश, नवतरुण डोंगरपाड्याच्या खेळाडूंना विनंती असेल समालोचन कक्षाकडे यायचं आहे. सिद्धेश चला तिन्ही खेळाडूंना विनंती असेल वारंवार नाव घ्यायला लावू नका. रोहन, ज्ञानेश दा. मॅन ऑफ द मॅच ओके काढ दो. किशोर ओके. हा बेस्ट फिल्डर तर AICT अमर आहे. त्याने खूप मैदानात त्याच्या फिल्डिंगचे क्षेत्ररक्षण काढले. मॅन ऑफ द मॅचचा मानकट येतोय किशोर. यांना विनंती असेल मंचावर मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट घ्यायचा आहे. किशोरजी यांना विनंती असेल. आणि 9 तरुण डोंगरपाडा 3 खेळाडू ज्यांनी चौकार मारले होते त्यांना विनंती असेल वारंवार समालोचन कक्षाकडे यायचं आहे. आणि बेस्ट फिल्डर ज्यांनी आपल्या फिल्डिंगच्या जीवावरती नारंगीची मैदानं गाजवलेली आहेत. आणि चला आणि बेस्ट फिल्डर जातोय मॅचचा तो. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. अमर पाटील ठरतोय बेस्ट फिल्डर. आठ चौका मारले होते. 800 रुपये हिमांशु देशमुख यांच्याकडून जमा झाले. त्याला आकाश गरज स्ट्राईक एंड वरती येताना दिसत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 1 चेंडू 18 धावा. लॉंग ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या दर्जाचा फटका होता त्या दर्जाचे क्षेत्ररक्षण. आणि बॅटची एज आणि चेंडू सरळ लॉंग ऑफच्या दिशेने बाहेर येताना दिसतोय. आकाशगर तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. कमॉन डीजे. थँक्यू. त्या सिद्धेशने 4 चौकार मारले होते त्याला 400 रुपये. ज्ञानेश दा यांनी 3 मारले होते त्याला 300 रुपये. आणि रोहनने 1 चौका मारला होता त्याला 100 रुपये.
चला विजेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. हिमांशू देशमुख यांच्याकडून विकेट एंट्रीसाठी 500 रुपये लागलेले आहेत. चला विकेट एंट्रीसाठी 1000 रुपये लागले. स्वीप मारण्याचा प्रयत्न, एक रचनात्मक खेळ घेण्याचा प्रयत्न चालू होता श्रेयश. आणि आता यष्ट्यांवरती चेंडू आणि लॉंग स्टॉप दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू जाईल का? नाही. पिच में नमी है किधर तो बॉल रुका है. हिमांशू देशमुख यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपये. चला पंचांनी निर्णय सांगायचा आहे. ओके, नोट आउट. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली तर 22 रन ऑन बोर्ड. दुसऱ्या षटकाची समोर एक चांगला कमबॅक अर्ना 11 भावेश म्हात्रे यांचा हा संघ एक चांगला कमबॅक करून दाखवताना मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा विचार केला तर 17 धावा ठोकल्या होत्या नाटू यांनी, पण आता कुठेतरी एक चांगला कमबॅक अर्ना 11 या संघाकडून. आता जोडी कुठेतरी खांद्यावरती जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. विजेंद्र पाटील आणि श्रेयश गुरव याची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. हिमांशू देशमुख यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये लागलेले. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. पंचांनी काय इशारा दिलेला आहे? पंचांनी नोट दिलेलं आहे, इथे चेक करायला सांगतात. ओके, नो नो. नो. सुरेख सुरेख. सुरेख सुरेख चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे स्वतःला डोकवून देताना दिसतोय. प्रोत्साहित करायचंय, प्रोत्साहित करायचंय. आदरणीय शशिकांतजी आपल्याला प्रोत्साहित करताना दिसत, त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 26 धावा. 2 चेंडू 26 धावा. फुलटॉस चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे दाद मागितली जाते.
हॅलो. चला सामना रंगलाय आणि श्रेयस गुरव मैदानाच्या आतमध्ये नावाचा बोलवाला 47 वैयक्तिक 20 चेंडू मध्ये 47 धावा मारलेल्या आहेत. येणारे 2 चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव 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 चेंडूची सांगता. आता येणारा 1 चेंडू बॉक्स क्रिकेट मध्ये अर्धशतक पूर्ण करेल का श्रेयस गुरव. 47 वैयक्तिक धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. सर्व प्रेक्षक वर्गाने थँक्यू. थँक्यू डीजे. चला श्रेयस सर्व प्रेक्षक वर्गाने टाळ्या वाजून त्याला प्रोत्साहित करायचे आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये हाफ सेंचुरी कंप्लीट केली, सोपी गोष्ट नाही. वैयक्तिक 51 धावा मारल्यात. 51 धावा श्रेयस गुरव याच्या बॅट मधून चौकारांची आतिषबाजी दिसली. बासष्ट 62चं मोठं आव्हान असणार आहे. चला थोडी घाई करायची आहे, वेळेचं बंधन असतं. श्रेयस गुरव याच्या बॅट मधून एक चांगली खेळ दिसली. रेडी आहेत सर्व, रेडी आहेत ना? हा रेडी आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ पहिला चेंडू श्री गणेशा झालेला आहे. IR11 या संघाचा कमान डीजे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न भिरकावून दिलाय सरळ सीमारेषा पार. 9+4 अशा 5 धावा धावफलकामध्ये ऍड. थँक्यू. आता राणी माळ्यामध्ये घुसते का ते नाही माहिती आहे. प्रतीकच्या पाल्यामध्ये बॉल नक्की येत आहेत. भिरून मारण्याचा प्रयत्न. लालच बुरी बला रेतीये आणि प्रतीक तंबूच्या दिशेने जाईल का? ओ माय गॉड. येणारा चेंडू होता, फ्री हिट होता. चला बॉल द्यायचा आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोचलेली आहे ती 9. नवीन बॉल
हो. ओके ओके, आम्हाला पण थोडेफार रूल्स माहिती आहेत भावेशदा. हा पगला बसलाय ना बॉल सांभाळायला. हे सोनू बॉल नको फेकू तू प्लीज. आधीच आमचा लॅपटॉप वाचला. चला थोडी घाई करायची आहे. 2 चेंडू 9 धावा. लालच बुरी बला होती पण तो फ्री हिट होता. आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये एक जीवनदान मिळालं होतं पण ते जीवनदानचा पुरेपूर असा फायदा दिसला नाही. आणि गडी बाद होताना दिसतोय, प्रत्येक तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय आपल्याला. चला निहाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्टेटच्या दिशेने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. चला निहाल 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 पुन्हा एकदा धावचीची संधीचं सोनं होऊन असेल का? पंचांकडे जात मागितली जाते. आकाश गरजने एक मैदानाच्या आतमध्ये उंच उडी दाखवली. पंचांचा निर्णय टीम रिव्ह्यू आहे का? ओके, सॉफ्ट सिग्नल सगळं धीरू हांगते. ॲज इट इज पंचांचा निर्णय होता तोच आहे. नोट आउट नोट आउट नोट आउट. आणि रिव्ह्यू गेलेला आहे बालाजी 11 या संघानं. रिव्ह्यू एकच रिव्ह्यू आहे दोन्ही टीमसाठी. तो एक रिव्ह्यू गेलेला आहे बालाजी 11 या संघाचा. एक रिव्ह्यू आहे तेच. चला गोलंदाजी मारवरती आकाश गरज येताना दिसत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे ती 10. आणि निहालसाठी पारितोषिक आहे लगातार 3 चौकार. जर का निहालच्या बॅटमधून आले तर नयन पद्माकर मांगेला यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. निहाल ओव्हर झाली 2 मिनिटं थांबायचं आहे. पहिला चेंडू चौकार आला. तदनंतर नो +4. तदनंतर डॉट बॉल होता. लगातार 2 डॉट बॉल आले. त्याच्यानंतर विकेट. त्याच्यानंतर सुद्धा डॉट बॉल आणि एक. TVN लाईव्ह यांचं स्वतःचं सॉफ्टवेअर आहे आपल्या क्षेत्रात. ते आजच्या दिवसात विचार केला तर एवढं मोठं उंच शिखर आहे ना की पालघर जिल्ह्यात 55,000 सबस्क्रायबर असणारे एकमात्र चॅनल असणारे ते TVN लाईव्ह. चला निहालसाठी पारितोषिक आहे नयन पद्माकर मांगेलाजी यांच्याकडून लगातार 3 चौकारसाठी 500 रुपये निहालसाठी लागलेले आहेत. सुरेख गोलंदाजी. सिमेंट विकेट असला तरी आकाशजी गरज यांच्या बोटाला कुठेतरी स्पिनची गरज नाही. विकेटनी मदत मिळते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या तिकडे स्टॉप झाली 10 वरती. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. मोठा धावाचा आव्हानाचा पाठला करायचा आहे.
बैट का किनारा तो था पर विकेट कीपर का सहारा कम गिरते हुए एकेरी धावेने धावसंख्येत भर होताना धावसंख्येचा विचार केला तर 11 आणि इकडे आता IPL चा विचार केला तर मुंबईचा स्कोर सांगायला सुद्धा लाज वाटते आता 246 झाले 246 सुरेख पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार कमॉन डीजे थँक्यू चला भावेश मात्र याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घालून मैदानाच्या आतमध्ये दोन्ही जोडी बघू शकतात निहाल आणि भावेश मात्रे श्रेष्ठ डिझाईन भिरकावून देण्याचा प्रयत्न चेंडू ट्रॅव्हल करतोय सरळ सीमारेषा पार कमॉन डीजे थँक्यू आता जसं हैदराबाद कडून क्लासेन आणि मक्रम खेळतात ना तशीच खेळ कुठेतरी आता भावेश मात्रे धावसंख्या झाली ती 190 रनांवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय चेंडू सुद्धा गोल फिरतोय धावसंख्येचा विचार केला 5 चेंडू 20 रन ऑन बोर्ड 20 धावा शेवटचा चेंडू मार्गस्थ धावसंख्या 20 गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये कुमारच्या माध्यमातून पंचांनी पुन्हा एकदा आमचे नयन तांडेल कम्प्युटरमॅन सॉफ्ट सिग्नल नाटूची रिएक्शन वरून तेच वाटलेलं मला नाटूची रिएक्शन होती तेच ठरले नोट आउट धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली ती 2121 दुसऱ्या षटकाची समाप्ती 21 धावा झालेल्या आहेत हा सामना रंगणार आहे कारण की निहाल आणि भावेश मात्रे मोठी जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे दोघांच्या मनगडाच्या ताकदवरती विश्वास आहे आणि क्रिकेटच्या पटल्यावरती ही ताकद दाखवावी लागेल कारण की आता हा सामना रंगलाय आता गोलंदाजी मालमध्ये सुद्धा बदल दिसतोय गोलंदाजी माल विचार केला तर चिराग कुठेतरी आता कॅल्क्युलेशन स्ट्रॅटेजी आणि समीकरण सर्व काही बदलताना दिसते चिरागला आतापर्यंत शांत ठेवलं होतं आता चिराग गोलंदाजी मार्गवरती दिसतोय क्षमता आहे सायलला या संघाकडून हा खेळाडू खेळताना दिसतो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गॅप मध्ये चेंडू ढकललाय चेंडू जातोय कमॉन डीजे थँक्यू चला अजून 2 चौके जर का निहालच्या बॅट मधून नयन पद्माकर मांगरे यांच्याकडून 500 आणि आता लालचपुरी वाला डायरेक्ट मारलाय षटकार निहाल तंबूच्या दिशेने जाताना दिसणार आहे कमॉन डीजे थँक्यू 19 ओव्हर झाल्या 257 रन लागलेले आहेत हैदराबाद या संघाच्या 257 टेन्शन नका घेऊ आपल्याकडे मोठे फलंदाज असतील चला जयेश मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर येताना दिसते सुरेख गोलंदाजी या गोलंदाजाला लपून ठेवलं होतं त्याचं कारण स्वतःला सिद्ध करून दाखवतोय 3 चेंडू मध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत
ऑफच्या दिशेने चेंडू जातोय, वन बाउन्स सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू. चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 29. लॉंग ऑन वरतून आवाज आलेला आहे, थांबून मारा देऊ नको म्हणजे टायमिंग बॉल नको देऊ. पुन्हा एकदा फिरकावून देण्याचा प्रयत्न, धावचीची संधी. जयेश तंबूच्या दिशेने जाताना दिसणार, आल्या पावली एक चौका मारला, त्याच दिशेने जातोय. कम ऑन डीजे. थँक्यू. ट्वेंटी 29 रन ऑन बोर्ड. आणि चला मुख्य पंचांची भूमिका निभवते. चला मुख्य अंपायरची भूमिका निभवताना विघ्नेश पायटर संघाचा कर्णधार सोनू यांनी जर का गोट्या अंपायर सारखी एक सुद्धा स्टेप केली तर नयन पद्माकर मंगेले यांच्याकडून 500 रुपये प्रत्येक स्टेपला. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 30-30 आणि 3 गडी बाद. घेऊया एक छोटासा ब्रेक. पारितोषिक लागलेला आहे. सोनू कमांड डीजे. थँक्यू. धावसंख्येचा विचार केला तर 30-30. येणारे 12 चेंडू. या 12 चेंडूच्या आधी हे 6 चेंडू हे निर्णायक असतील. या 6 चेंडूवरती समजेल सामना कोणत्या दिशेने जाईल. हैदराबाद मुंबई समोर कुठेतरी इतिहास रचताना दिसणार आहे. आता IPL मध्ये हाय स्कोर हैदराबादचा कुठेतरी लागणार आहे. लागला पण आता चाहते आपले मुंबईचे असतील, पण काय शांतता आता स्वीकारावी लागेल. क्रिकेटचा सामना आहे. धावसंख्येचा विचार केला तर आता 31 धावा झालेल्या आहेत. विजेंद्र पाटील कुठेतरी कॅल्क्युलेशन मला वाटतं की ह्या सामन्याचं नाही करत आहेत. आणि आकाश जी करत त्यांना सांगून आले 11 चेंडूमध्ये जास्त चौकार मारत आहेत, पण त्यांचं कॅल्क्युलेशन दोघांचं मिक्स मॅच झाले. 263 हा RCBचा हायएस्ट होता. तो हायएस्ट आता मोडताना दिसतोय सनरायझर्स हैदराबादचा संघ. धावसंख्येचा विचार करतो 32 धावा. स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू वाढला. एक चांगलं क्षेत्ररक्षण. भावेश म्हात्रे महत्वाची विकेट आहे, स्वतःला सुद्धा माहिती आहे. 3 चेंडू 32 रन ऑन बोर्ड. आता सर्कल बाउंड्री मध्ये किती खेळाडू केवढे फाईंड घ्यायचे ते समजत नाही कधी कधी. आता थर्डमॅन आणि फाईंड लीगचं क्षेत्ररक्षकाला बघितलं तर जास्त फाईंड नाही आहेत. आता फाईंड घेतले लगेच, कारण की आता रचनात्मक खेळी. आता येणारा चेंडू आहे ना, एक महत्वाचा चेंडू आहे, त्या फिल्डिंग नुसार आदळलाय. नक्कीच नक्कीच सुंदर गोलंदाजी. आणि पण क्षेत्ररक्षकाची साथ नाही. कमॉन डीजे. थँक्यू. थँक्यू. 9-25. चला 3 चेंडू 37 धावा. RK प्रीमियर लीग आहे सुपर हिट. पुढील येणारा चेंडू आहे आता फ्री हिट. 3 चेंडू 37. कॅल्क्युलेशन कुमारचं पण गणित चांगलं आहे. 9 मध्ये 5 चौके मारायचे आहेत. आणि भाऊ मात्र क्षमता आहे. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. एक चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं 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 क्षेत्ररक्षण. धावसंख्या आहे तिथे स्टॉप झाली. येणारे 2 चेंडू निर्णायक चेंडू. हा सामना कोणत्या दिशेने जाईल हे 2 चेंडू नक्कीच ठरवतील. आणि पंचांना हात खोलण्याची संधी देताना आकाश घरत. 39. पुन्हा एकदा गॅप मध्ये लगण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कुमार आणि डायरेक्ट हिट लागले का. सुरेख 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 सुरेख. विरारवरून रिक्षा पकडली, डायरेक्ट डोंगरपाड्यात थांबली. मध्ये तलाव बिलाव कुठे बघितलं नाही, डायरेक्ट पत्राशेड ग्राउंडला येऊन थांबली रिक्षा. एक चांगली पैकी. धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या झाली ती
38. पुन्हा एकदा कॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. एक चांगलं चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू अडेल का? इकडे हा शेवटचा चेंडू खूप निर्णायक होता. 40. आता कॅल्क्युलेशन कसं होतं माहिती का? या तिसरी धावा आली असती तर कुठेतरी स्ट्राईक भावेश म्हात्रे यांच्याकडे राहिली असती. आता स्ट्राईक चेंज करावी लागेल. चौथ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 4040. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत एक संगीत. थँक्यू. चला, रात्री अंटीची घंटी तर वाजवली. आता गावकपची घंटी कोण वाजवणार आहे? RK प्रीमियर लीग कोण वाजवणार आहे या गावकपची घंटी? गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. एक चांगला थ्रो. थोडूसा वाचला. नेम धरून मारला होता. धावसंख्येचा विचार केला तर 4141 रन ऑन बोर्ड. आता चला, फाइंड लेगचा क्षेत्ररक्षक सुद्धा फाइंड आलेला आहे. डीप स्क्वेअरला मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. कमॉन डीजे. चार मध्ये हा एक सुद्धा नियम आहे. जर का मॅच टाय झाली त्यानंतर सुपर ओव्हर नाही, बॉल आउट असणार आहे सुपर ओव्हर मध्ये. हे माहिती असू द्या. आयोजन कमिटीकडून सूचना आलेली आहे. कुशल खुश झाला. बॉल आउटचा विचार केला तर त्यालाच भेटणार वाटते. पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. विजेंद्र पाटील काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. हो, धीरू धीरू रचनात्मक के पंचांकडे दाद मागितली. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी आमचे कम्प्युटरमॅन नयन तांडेला कुठेतरी आता बिझी करतील. थँक्यू. 45 रन ऑन बोर्ड. चला 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 चला, निर्णय काय? रचनात्मक OUT आउट. 3 चेंडू आणि 16 धावा. 3 चेंडू 16 धावा. धीरेंद्र पाटील या गावात जेव्हा सुद्धा यष्टीरक्षकाचा उल्लेख केला जाईल तेव्हा या नावाची चर्चा केली जाईल. मशीन बंदच नाही होत अशी कुठेतरी ओळख. रिव्हर्सिपचा फटका. एक चांगली भावेश म्हात्रे आपल्या संघास, आपल्या स्वतःच्या संघासाठी लढत होता. एक चांगली खेळी आपल्या संघासाठी त्यांनी दाखवलं. तुटायचं नसेल तर किती भिडायचं हे मात्र लक्षात आलं होतं त्याच्या. एक चांगली खेळी दाखवली त्यांनी. बघा, क्लोज किपिंग होत्या. वंचांकडे दात मागितली आणि तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन बालाजी 11 संघ. सतत दुसरा विजय अँड हार्ड लक. प्रथम लॉस्ट होतोय तो.